नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण कर्जाची परतफेड न करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आलेली आहे। RBIने सर्व बँकांना जारी केलेले आदेश आहेत। तर RBIचा न्यू बँक अपडेट काय आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात। तर इथं बघा, RBI न्यू बँक अपडेट लोन। नमस्कार। तर बघा, आजकाल बँकिंग ही देशातील करोडो लोकांसाठी मूलभूत सुविधा बनलेली आहे। ऑनलाईन व्यवहारांनी बँकिंग क्षेत्रातील युग बदललेले आहे। तर प्रत्येक लहान पेमेंट ऑनलाईन करू शकतो। बँकिंग प्रणालीसाठी अनेक नियम आहेत जे भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे नियंत्रित केले जातात। तर आता RBIचे नवीन बँक न्यू अपडेट काय आहे, लोन अपडेट काय आहे, तर ते बघा। तर बँक व्यवहारांमध्ये कर्ज घेणे आणि EMI भरणे हा सामान्य जीवनाचा एक महत्त्वाचाच भाग बनलेला आहे। तर अनेक वेळा लोक कर्जाची परतफेड करू शकत नाही। अशा परिस्थितीत RBIने मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहेत। तर आता कसली मार्गदर्शक तत्त्वे आहेत, तर बघा, कर्जाची परतफेड न करणाऱ्यांवर रिझर्व्ह बँक कडक कारवाई करणार आहे। आजच्या काळात कर्ज ही माणसाची गरज बनली आहे। कर्जापैकी काही वैयक्तिक कर्ज घेतात आणि काही गृह कर्ज घेतात। तर आजच्या काळात जर आपण आपलं कर्ज घेऊन आपला सिव्हिल स्कोअर तयार केला असेल तर बँका आणि इतर वित्तीय संस्था आहेत ते स्वस्त दरात कर्ज देतात। पण होते असे की जाणून बुजून न कळत बळजबरीने किंवा जाणून बुजून अनेकांना कर्जाची परतफेड करता येत नाही। बँकांना कर्ज वसुलीचे अधिकार आहेत, परंतु यासाठी RBIची मार्गदर्शक तत्त्वे आहेत। त्यानुसार कर्ज वसुलीचे जे काम आहे ते केले जाते। कर्जाची परतफेड न केल्यास बँका ते जप्तही करतात, परंतु सर्व काही नियमांच्या मर्यादेत होते। RBI ग्राहक आणि बँक दोघांनाही अधिकार देतात। तर RBI कडे याचिका दाखल केली होती। तर आता RBI अशा लोकांना लगाम घालण्याच्या तयारीत आहे जे जाणीवपूर्वक कर्ज भरत नाहीत। अशा ग्राहकांवर RBI कडक आहेत। अशा कर्ज घेणाऱ्यांना बँकांनी केवळ द्यावा अशी मागणी होती। त्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे याचिका पाठवण्यात आली होती। तो आता RBIने नकारला आहे। अशा लोकांना वेळ दिला जाणार नाही। आता जाणीवपूर्वक कर्जाची परतफेड न करणाऱ्यांवर कठोर कारवाई होऊ शकते। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांना स्पष्टपणे सांगितले आहे की जे ग्राहक कर्जाची परतफेड करत नाहीत त्यांना जाणून बुजून डिफॉल्टर म्हणून घोषित करा। अशा कर्जाची परतफेड न करणाऱ्यांसाठी बँकांकडून आणखी मुदत देण्याची मागणी करण्यात आलेली होती, जी RBIने फेटाळलेली आहे। तर आता बघा, जाणीवपूर्वक कर्जाची परतफेड न करणाऱ्यांचा समावेश विलफुल डिफॉल्टर्स यादीत करावा असे स्पष्ट आदेश RBIने बँकांना दिलेले आहेत। तर आता प्रश्न पडतो की विलफुल डिफॉल्टर म्हणजे काय, तर बघा, विलफुल डिफॉल्टर म्हणजे जे डिफॉल्टर ज्यांच्याकडे चांगली नोकरी, चांगला व्यवसाय, जमीन इत्यादी संसाधने आहेत, परंतु ते बँकांच्या कर्जाची परतफेड करत नाही। त्यामुळे त्यांना लोकांकडून कर्ज वसुलीसाठी त्यांना विलफुल डिफॉल्टरच्या श्रेणीत टाकले जाते। तर आता जर कोणी जाणीवपूर्वक कर्जाची परतफेड करत नसेल आणि रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार त्यांना विलफुल डिफॉल्टरच्या श्रेणीत टाकले जाते, यावर RBIच्या कामाच्या तज्ज्ञांच्या मते जाणीवपूर्वक कर्जाची परतफेड न करणाऱ्यांचा दीर्घ मुदत दिली तर त्यांच्या मालमत्तेचे भाव घसरण्याची भीती आहे। तर किमती घसरल्या तर कर्जाची वसुली होण्यास वेळ लागू शकतो। तर कर्जाची वसुली होऊ शकत नाही असे देखील होऊ शकते। जर कर्ज घेणाऱ्यांचे जर कर्जाचा EMI भरणे थांबवले आणि 90 दिवस पैसे दिले नाही तर त्यांना NPA घोषित केले जाते। NPA नंतर बँक कर्ज वसुलीची प्रक्रिया सुरू करते। यामध्ये ग्राहकांनी त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाते। त्यानंतर जर कोणी जाणीवपूर्वक कर्ज परतफेड करत नसल्याचे आढळून आले तर त्यांना विलफुल डिफॉल्टरच्या श्रेणीत टाकले जाते। कर्जदाराच्या यांची बाजू मांडण्यासाठी वेळ दिला जातो। कर्ज देताना बँका काही वेळा जमीनदार ठेवतात। जर कर्जदार कर्जाची परतफेड करत नसेल तर जमीनदाराकडूनही वसुली केली जाऊ शकते। बँक विलफुल डिफॉल्टरचा फोटो देखील प्रकाशित करू शकते। तर अशा प्रकारे जे RBIचे असे नियम आहेत का जे कर्जाची परतफेड न करण्यासाठी, म्हणजे जे करत नसतील किंवा जे जाणून बुजून करत नसतील त्यांच्यासाठी अशा प्रकारे RBIने आदेश जारी केलेले आहेत। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।